बारामती लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून आता भेटीगाठी घेतल्या जातात। शरद पवारांनी निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। पवारांनी संभाजीराव काकडे, बाबाराव काकडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। जवळपास 55 वर्षांनंतर शरद पवारांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे। संभाजी काकडेंच्या पत्नी आणि श्यामराव काकडेंच्या आई कंठावती काकडेंचं नुकतंच निधन झालं होतं। दुसरीकडे बारामतीच्या पणदेरमध्ये शरद पवारांनी जगताप कुटुंबाचीही सांत्वनपर भेट घेतली आहे। अमर जगताप यांचे 2 दिवसांपूर्वी निधन झालं होतं। तर बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। एकीकडे निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची शरद पवारांनी भेट घेतली आहे। ही भेट तब्बल 55 वर्षांनंतर घेतली आहे। खरं तर स्थानिक पातळीवरती पवार आणि काकडे संघर्ष हा ज्ञात आहे। शरद पवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून कैलासवासी संभाजीराव काकडे यांना ओळखलं जायचं। खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक देखील त्यांनी पवारांच्या विरोधात लढवली होती। मात्र आता शरद पवारांकडून बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे कुटुंबियांची जवळपास 55 वर्षांनंतर भेट घेतली गेली आहे। ही सांत्वनपर भेट शरद पवारांनी निंबूतमध्ये घेतलेली आहे। तर पवारांकडून तब्बल 55 वर्षांनंतर काकडे कुटुंबियांची भेट घेतली गेली आहे। 1970च्या दशकापासून बारामतीमध्ये पवार काकडे गटातील वाद संपूर्ण राज्यात गाजतोय। पवार कुटुंबियांचे विरोधक म्हणून बारामतीत काकडे कुटुंबियांची ओळख आहे। लोकसभेपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काकडे कुटुंबीय पवारांच्या विरोधात उभे राहिले होते। 2018 मध्ये पवारांनी काकडेंशी जुळवून घेतलं। पुढे सतीश काकडेंचे पुत्र अभिजित काकडेंना सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदावरही संधी दिली गेली।